12वीची परीक्षा तर संपली, पण आता मनात एकच धडधड चालू असेल ना, की बोर्डाचा रिझल्ट कधी लागणार? आणि त्याहून मोठं टेन्शन म्हणजे रिझल्टच्या दिवशी नेमके त्याच नातेवाईकांचे फोन येणार, ज्यांना वर्षभर आपण जिवंत आहोत की नाही याचीही आठवण नसते. जर तुम्हाला 2026च्या HSC बोर्डाच्या रिझल्टची अचूक तारीख आणि इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनचं खरं गणित समजून घ्यायचं असेल, तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आदित्य सर आणि टेस्टवायझर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, बोर्डाचा रिझल्ट तर लागेलच, पण आपली खरी लढाई तर पुढे आहे, म्हणजेच MHT CET. तुमची हीच तयारी एकदम कडक करण्यासाठी testwizer.com वर आम्ही घेऊन आलो आहोत MHT CETच्या फ्री मॉक टेस्ट्स. होय, सध्या या सर्व टेस्ट तुमच्यासाठी अगदी फ्री आहेत. एकही रुपया न देता तुम्ही तुमची प्रॅक्टिस करू शकता. त्यामुळे हा व्हिडिओ संपल्यावर लगेच डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जा आणि टेस्ट नक्की सोडवा. आता येऊया आपल्या मेन मुद्द्याकडे. बोर्डाचा रिझल्ट कधी लागणार? तर मित्रांनो, आपण जर मागच्या काही वर्षांचा ट्रेंड पाहिला तर 2024 मध्ये रिझल्ट 21 मेला लागला होता. त्यानंतर 2025 मध्ये तो थेट 5 मेला लागला. बोर्डाचा हा वाढलेला स्पीड बघता 2026 मध्ये तुमचा रिझल्ट 4 मे 2026च्या आसपास लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेढ्यांचे डबे आणून ठेवायला हरकत नाही. आणि जर मार्क्स कमी येणार असतील तर घरच्यांच्या शिव्या ऐकायची तयारी तरी नक्कीच करून ठेवा. जेव्हा तुम्ही तुमचा रिझल्ट ऑनलाईन बघाल तेव्हा त्या रिझल्ट कार्डवर नक्की काय काय असेल? त्यावर तुमचं नाव, तुमच्या आईचं नाव, तुमचा सीट नंबर, डिव्हिजन, प्रत्येक विषयात मिळालेले मार्क्स, एकूण 600 पैकी मिळालेले मार्क्स आणि सगळ्यात शेवटी तुमची फायनल टक्केवारी दिलेली असेल. आईचं नाव आणि स्वतःचा सीट नंबर नीट चेक करा, नाहीतर शेजाऱ्याचा रिझल्ट बघून उगाच स्वतःच्या पाठीवर थाप मारून घ्याल. पण मित्रांनो, याहून महत्त्वाचा मुद्दा आता सांगतोय, नीट लक्ष देऊन ऐका. इंजिनिअरिंग किंवा फार्मसीला ॲडमिशन मिळवण्यासाठी बोर्डाचे हे मार्क्स फक्त एका एंट्री तिकीटसारखे आहेत. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी PCM किंवा PCB ग्रुपमध्ये कमीत कमी 45% म्हणजे 300 पैकी 135 मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही इतर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 40% म्हणजे 300 पैकी 120 मार्क्स लागतील. बस, एवढे मार्क्स मिळाले की तुम्ही एलिजिबल झालात. आता इथून पुढे खरी गेम सुरू होते. बोर्डात तुम्हाला 95% मिळू दे नाहीतर फक्त 45%. जर तुम्हाला COEP, VJTI किंवा वालचंदसारख्या टॉपच्या कॉलेजमध्ये जायचं असेल तर बोर्डाचे मार्क्स कुणीही विचारत नाही. तिथं ॲडमिशन फक्त आणि फक्त तुमच्या MHT CETच्या स्कोरवरच ठरते. त्यामुळे बोर्डाच्या रिझल्टची उगाच चिंता करून बसू नका आणि आपला पूर्ण फोकस फक्त CETवर ठेवा. तर मित्रांनो, ही होती 2026च्या HSC बोर्ड रिझल्टची आणि एलिजिबिलिटीची सगळी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांना शेअर करून त्यांनाही टेन्शन फ्री करा. testwizer.com वर जाऊन फ्री मॉक टेस्ट नक्की सोडवा. लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग CETच्या तयारीला लागा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. www.testwizer.com. Testwizer is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.